ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळजनक आरोप काल शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी केला होता। त्यांच्या या आरोपानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी नीलम गोऱ्हेंवरती सनसनाटी आरोप केलाय। नीलम गोऱ्हे लक्षवेधी लावायला आमदारांकडून पैसे घेतात, याचे माझ्याकडे पुरावे आहेत असा सनसनाटी आरोप संजय राऊतांनी केलाय। त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। जरी मर्सिडीज देऊ शकते असं म्हणते, ती 50 लाख देऊ शकते। भ्रष्टाचाराच्या लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात विचारा। लक्षवेधी लावायला, प्रश्न विचारायला, प्रश्न आल्यावरती संबंधितांना बोलवून डील करा। माझ्याकडे सगळी माहिती आहे आणि पुरावे असा आहे, ते हक्कभंग आणा, काय तुमचा हक्कभंग वगैरे आणा। नीलम गोऱ्हे यांचं कालचं विधान म्हणजे त्यांची विकृती आहे। दरम्यान अशोक हरनावळांची मुलाखत घ्या, मग गोऱ्हेंचं मर्सिडीज प्रकरण काय आहे ते कळेल, अशी टीकाही राऊतांनी केली आहे। शिवाय नाशिकच्या विनायक पांडे यांना उमेदवारी देण्यासाठी नीलम गोऱ्हे यांनी पैसे घेतले असा आरोपही संजय राऊतांनी केलाय। साहित्य संमेलनात राजकीय चिखलफेक केल्याप्रकरणी साहित्य महामंडळाने माफी मागितली पाहिजे, तसंच शरद पवारांनी नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे अशी मागणीही राऊतांनी केली आहे। पुणे महानगरपालिकेमध्ये आमचे गटनेते होते अशोक हरनाळ म्हणून, त्यांची मुलाखत घ्या जाऊन। त्यांच्याकडून धमक्या देऊन हे जेव्हा पुण्याचं प्लॅनिंग डीपी सुरू होतं तेव्हा कोणाकोणाच्या नावावर या बाईंनी कोट्यावधी रुपये गोळा केले। गटनेते अशोक हरनाळ, जा त्यांची मुलाखत घ्या, मग हे मर्सिडीज प्रकरण काय आहे त्यांना कळेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।